गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला गुढीपाडव्याची पौराणिक कथा सांगणार आहे. त्यासोबत याचं धार्मिक महत्त्व काय आहे हे देखील सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे, दुःख, दारिद्र्य हे नक्कीच दूर होत असतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्रीरामांचा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात. वर्षातील 4 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना. याच महिन्यापासून वसंत ऋतूत सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते. हिरव्या रंगबिरंगी छटा झाडाझुडपांवर खुलून दिसतात. वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने, मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळत असतो. आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मग आपण नव्या वर्षाचे स्वागत नको का करायला? नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा. या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो व ही चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपणास माहीत आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडलं आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते तो चैत्र महिना. चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे. वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते. हिंदू संस्कृतीमधील पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन एक पद्धत वापरतो. म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 4 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. गुढीपाडवा हा 2 अक्षरांनी बनलेला शब्द आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची, ध्वजा व पाडवा म्हणजे विजयध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले, सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला. तो हाच दिवस. पुराणामध्ये दिलेली 60 संवत्सरे आहेत. त्यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो. शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला, यामुळे हा दिन विजय दिन म्हणूनही ओळखला जातो. शालिवाहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली. त्याला शालिवाहन शक म्हणतात. गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्वज आहे. प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता. धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेऊची काठी मिळाली. राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू आहे. गुढी आपल्याला काय सांगते? नवीन वर्ष सुरू झाले. नवीन विचार करा, संकल्प करा. सद्विचार सदाचार यांची झेप. आकाशाला गवसणी घालू द्या. मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगत आहे, तशी तुमची प्रगती होऊ द्या. सेवेत सातत्य असू द्या. या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करून कडुलिंबाचा कोवळा पाला, फुले स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला सोवळे किंवा कोरे वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधावे. त्यावर एक तांब्याचा कलश पालथा ठेवावा. त्याला साखरेचे कंकण, हार घालावे. प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांनी 14 वर्षे वनवासात काढली. यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवत होता. तो श्रीरामचंद्रांच्या परत येण्याचीच वाट पाहत होता. 14 वर्ष पूर्ण झाली. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू श्री रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्याने ठरवले. तशी तयारी पण केली व मनोमन प्रभू श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चितेकडे निघाला. एवढ्यात नवल घडले. महाबली वीर हनुमान पुढे आले. भरतास वंदन करून त्यांनी श्रीराम येत असल्याची सूचना दिली. भरताला खूप आनंद झाले. त्याने शत्रुघ्नला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा. श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा. सर्वत्र आनंदी आनंद झाला. नंदीग्रामापासून अयोध्यापर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला. शंख, शिंगे, झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमू लागले. श्रीरामांचे पुष्पक विमान खाली उतरले. भरत श्रीरामांच्या
पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला. भावाभावांची भेट झाली. ते दृश्य पाहून अयोध्या वासियांच्या डोळ्यात आनंदाश्रूंचा पूर लोटला. रामाने उचलून ते समयी भरत दृढ धरिला हृदय, तो देखावा काय वर्णावा. लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली, गुढ्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्याच दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली. आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी विश्वातील तेजतत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो. तसेच याच दिवशी मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म झाल्याची देखील कथा सांगितली जाते. प्राचीन पुराणानुसार विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्मदेव यांनी सृष्टीचे एक चक्र पूर्ण केले होते आणि ते गाढ झोपेत गेले होते. झोपेत असताना त्यांच्या श्वासातून वेद वाहून जात होते, ज्यामध्ये जीवनाचे रहस्य, धर्म, विधी, ज्ञान आणि सृष्टी होते. भगवान ब्रह्मदेवाच्या वैश्विक निद्रावस्थेच्या या क्षणी हयग्रीव नावाचा एक राक्षस उदयास आला. त्याने ब्रह्मदेवाच्या ताब्यातून वेद चोरले आणि वैश्विक महासागराच्या खोलवर गायब झाला. वेदांशिवाय विश्व अंधारात ढकलले गेले होते. ते अनिश्चितता, अराजकता आणि असंतुलनाचा काळ होता. जसजसे अंधार पसरला आणि ब्रह्माला काहीच कळाले नाही, तसतसे विश्वाचे रक्षण करणारे भगवान विष्णू यांना धोका जाणवला. त्यांना माहीत होते की जोपर्यंत वेद परत मिळवले जात नाही तोपर्यंत सृष्टीचे कोणतेही नवीन चक्र सुरू होऊ शकत नाही. या गोंधळाच्या दरम्यान भगवान विष्णूने समुद्राच्या खोलवर जाऊ शकणारे रूप धारण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मत्स्य, एक महाकाय आणि तेजस्वी मासा म्हणून प्रकट होण्याचा निर्णय घेतला. विष्णूंचा हा मत्स्य अवतार हा त्यांचा पहिला दशावतार असल्याचं मानलं जातं. ही आख्यायिका राजा मनूपासून सुरू होते, जो एक धार्मिक आत्मा होता आणि नदीकाठी धार्मिक विधी करत होता. तो हातात पाणी घेत असतानाच एक लहान मासा त्यांच्याकडे आला आणि त्याला भक्षकांपासून वाचवण्याची विनंती केली. त्याच्या असुरक्षिततेमुळे प्रभावित होऊन मनूने तो एका भांड्यात ठेवला. पण एका रात्रीत तो मासा नाटकीयरित्या वाढला. मनूने तो मोठ्या भांड्यामध्ये, नंतर एका तलावात आणि शेवटी समुद्रात हलवला. तेव्हा माशाने त्याची खरी ओळख उघड केली. भगवान विष्णू त्यांच्या मत्स्य अवतारात मनूला पृथ्वी बुडवून टाकणाऱ्या एका जागतिक प्रलयाबद्दल इशारा देण्यासाठी आले होते. विष्णूने त्याला एक मोठी होडी बांधण्याची सूचना दिली आणि सर्व प्रकारच्या जीवसृष्टीचे रक्षण करून त्या प्रलयातून होडीला मार्गदर्शन करण्याचे वचन दिले. विष्णूंच्या सल्ल्यानुसार मनूने एक प्रचंड नाव बनवली आणि त्यात सप्तर्षी वनस्पतींचे बीज आणि प्रत्येक सजीव प्रजातीचे प्रतिनिधी भरले. प्रलयानंतरही राजाने जीवनाचे सातत्य राखले. जेव्हा पाणी वाढले तेव्हा मत्स्य प्रकट झाला. यावेळी शिंगे असलेल्या माशाच्या रूपात मनूने वासुकी सर्पाची दोरी म्हणून वापर करून ती नाव शिंगाला बांधली. मत्स्याच्या मार्गदर्शनाखाली अंशात लाटांमधून बोट विशाल समुद्रात फिरत राहिली, जोपर्यंत पूर ओसरला नाही. पण एवढेच नव्हते. खोलवर मत्स्य म्हणून विष्णूने वेद लपवून ठेवणारा राक्षस हयग्रीवाचा सामना केला. पाण्याखाली झालेल्या एका भयंकर युद्धात मत्स्याने राक्षसाचा पराभव केला आणि पवित्र शस्त्रे देखील वाचवली. त्यानंतर वेद ब्रह्माकडे परत आणले गेले. संरक्षण आणि नूतनीकरणाच्या या कृतीने सृष्टीच्या एका नवीन चक्राची सुरुवात झाली. मत्स्य अवताराची कथा ही केवळ एक मिथक नाही, तर एका कालातील रूपक देखील आहे. मासा हा अराजकतेच्या काळात अनुकूलता, ज्ञान आणि दैवी हस्तक्षेप दर्शवतो. वेदांचे नुकसान आणि पुनःप्राप्ती हे ज्ञानाच्या चक्रीय स्वरूपाचे प्रतीक आहे, जे कधी कधी हरवले जाते आणि कधी कधी पुन्हा शोधले जाते. भगवान विष्णूंचा हा अवतार धर्माच्या कल्पनेशी देखील जवळून जोडलेला आहे. विश्वाची पुनर्रचना झाली तरीही जीवन टिकून राहावे यासाठी विष्णू संरक्षक म्हणून खात्री करतात. पर्यावरणीय आणि नैतिक आव्हानांना तोंड देणाऱ्या जगात विष्णूचा हा अवतार पूर्वीपेक्षाही अधिक मजबूतपणे प्रतिध्वनित होतो. तर भगवान विष्णू मासे का बनले? कारण अगदी लहान रूपामध्येही देवत्व संतुलन पुनर्संचयित करण्याचा मार्ग शोधते. मत्स्य केवळ जलीय स्वरूपात तारणहार नव्हता,
तर पुनर्जन्म, संरक्षण आणि दैवी ज्ञानाचे प्रतीक होता. दशावतारातील पहिला अवतार म्हणून मत्स्य अवतार विष्णूच्या भविष्यातील अवतारांसाठी सूर्य निश्चित करतो. जेव्हा जगाला दैवी मार्गदर्शनाची आवश्यकता असते तेव्हा प्रत्येक पाऊल टाकतो. हिंदू पौराणिक कथांमधील ही कथा आपल्याला आठवण करून देते की सर्वात मोठ्या पुरामध्येही नेहमीच एक मार्गदर्शक शक्ती असते जी आपल्याला किनाऱ्यावर घेऊन जाऊ शकते. आणि भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार देखील गुढीपाडव्याच्या दिवशी झाला होता. तसेच आणखी एका कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली, तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. याला चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनीचे अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला. पार्वतीचे लग्न झाले की माहेरवाशिनी म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात. तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीया या दिवशी साजरी केली जाते. गुढीपाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जातं. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावं. यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजवलं जातं. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. संत एकनाथांनी त्यांच्या धार्मिक काव्यात गुढी हा शब्द असंख्य वेळा वापरला आहे. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यांतून संत एकनाथ हर्षाची उभी गुढी, ज्ञातेपणाची, भक्ती साम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. यावरून कळते की आपल्या परंपरेत आणि संस्कृतीमध्ये गुढीचे महत्त्व हे अलौकिक आहे. नवीन पिकांची लागवड आणि नववर्ष यामुळे कृषी गुढीपाडव्यास लोकसंस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो. तसेच वर्षावामुळे भूमी सुपलित होते. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात. सर्व ऋतूंमध्ये वसंत मीच आहे असे भगवान गीतेत सांगतात. वसंत निसर्गाला नवा बहार देतो. वातावरण आरोग्यदायी असते. या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने रस, तम, गुण 1 एवढे कमी होतात व तेवढ्याच प्रमाणात सतोगुण वाढतात. गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात. या लहरी खेचून घेण्याचे काम गुढी करते. तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो. तांब्याचे मुख खाली असल्याने त्या लहरी घरात प्रवेश करतात. प्रजापती लहरींनी संस्कारित तांब्यातून वर्षभर पाणी प्यायल्याने आरोग्य लाभते अशी मान्यता आहे. तसेच कडुनिंबाचे देखील महत्त्व आहे. कडुनिंब जंतुनाशक असल्याने गुढीवर लावले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारते. तसेच पित्त नाश करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण या कडुनिंबाच्या अंगी आहेत. शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच हितकारक मानले जाते. तुम्हाला जर ही माहिती, ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.